जय हरी विठ्ठल माऊली. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या संगीतमय सोहळ्याच्या पहिल्या भागामध्ये मी सन्मिता धापटे शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सद्गुरूंशिवाय जगण्याला काहीच अर्थ नाही. आपण देवाची भक्ती करतो, मात्र ही भक्ती देवापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी एकच मार्ग, तो म्हणजे सद्गुरू. याचसाठी एक दृष्टांत सांगितला जातो. एकदा सगळी संत मंडळी जमली असता मुक्ताईने गोरोबा काकांना सांगितलं की तुम्ही या सगळ्या संतांची परीक्षा घ्या. त्यावेळी गोरोबा काकांनी एक लाकूड हातात घेतलं आणि सगळ्यांच्या डोक्यावर एक एक थापटी मारली. संत नामदेवांच्याही डोक्यावर थापटी बसली आणि ते बघून त्या क्षणी नामदेव महाराज काहीही बोलले नाही. मात्र रागाने त्यांचा चेहरा फुगला आणि त्यांच्या मनात विचार आला की मातीच्या भांड्याची जशी परीक्षा करता तशी माझी परीक्षा होऊ शकते का. यानंतर गोरोबा काकांनी सांगितलं की नामदेव सोडून बाकी सगळ्यांची मडकी पक्की आहेत, फक्त नामदेवाचंच मडकं कच्चं आहे. हे ऐकल्यानंतर हा सगळा वृत्तांत सांगण्यासाठी नामदेव महाराज विठ्ठलाकडे गेले आणि विठ्ठलाला जाऊन त्यांनी ही सगळी कथा सांगितली. त्यावर विठ्ठल त्यांना म्हणाले की जर मुक्ताई आणि गोरोबा काका असं म्हणतात ना, तुमचं मडकं पक्कं नाही आहे, तर खरंच तुमचं मडकं कच्चं आहे, कारण तुम्ही सद्गुरूंचा आशीर्वाद घेतला नाही. म्हणूनच माझे जे शिष्य आहेत विसोबा खेचर यांच्याकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करा. नामदेव महाराज जेव्हा विसोबा खेचर यांच्याकडे गेले त्यावेळेस त्यांनी पाहिलं की विसोबा काका हे शिवलिंगावर पाय ठेवून निद्रिस्त झाले आहेत. हे पाहिल्यानंतर नामदेवांनी त्यांना विनंती केली की आपला पाय शिवलिंगावरून बाजूला घ्या. त्यावेळेस विसोबा खेचर त्यांना म्हणाले की तू स्वतःच माझा पाय उचल आणि तो अशा ठिकाणी ठेव जिथे शिवाचं अस्तित्व नाही. नामदेव महाराजांनी जिथे जिथे त्यांचा पाय ठेवला तिथे तिथे शिवलिंग उत्पन्न झालं. हे बघितल्यानंतर विसोबा खेचर यांनी त्यांना समजावून सांगितलं की तुम्ही फक्त देवाच्या सगुण रूपाकडे बघत आहात, ईश्वराच्या निर्गुण रूपाची सुद्धा भक्ती करू लागा. म्हणूनच नामदेव महाराजांना साक्षात्कार झाला की सगुण आणि निर्गुण अशा दोन्हीही ईश्वराची आपण भक्ती करायला हवी, कारण त्यांना इथे सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला. याच विचारांसह आपण वळूया आपल्या आजच्या श्री गुरुचरित्र कथेकडे. कथा सादर करत आहेत हरिभक्तीपरायण सौ संगीताताई येनपुरे चोपडे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. यतिरूप दत्तात्रया दंडधारी, पदी पादुका शोभती सौख्यकारी. दया सिंधु जाचे पदे दुःखहारी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय
जगद्गुरु श्री संत तुकोबरा या आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते. भगवान दत्तात्रयाला या ठिकाणी अभिवादन करते. मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या निरूपणाला सुरुवात करते. पण तत्पूर्वी आपण भजनानं या कथेला प्रारंभ करूया. सर्वांनी भजनाचा आनंद घ्या. आपण भजन करूया आणि मग कथा प्रारंभ करूया. दिगंबरा रे दिगंबरा, सर्वांनी टाळी वाजवा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा रे दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा रे दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा रे दिगंबरा, जय हो. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा रे 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 दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. उपस्थित सर्व अधिकारी सर्वांच्या या ठिकाणी खरं तर तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून कथेला येताय, ही कथा श्रवण करताय. तुमच्यामध्ये विराजमान असलेल्या या ठिकाणी त्या परमात्म्याला खरं तर मी वंदन करते आणि या कथेला मी प्रारंभ करते. कालच्या भागामध्ये आपण सर्वांनी पाहिलं, अतिशय सुंदर या ठिकाणी ही कथा इथं आपण सर्वजण श्रवण करतोय. आणि आपण कालच पाहिलं की भगवान दत्तात्रयांचं कथेमध्ये आगमन झालं, बरोबर. आपण त्यांचं भजनानं, त्या अनुसयेच्या स्तुतीनं आपण त्यांना कथेमध्ये आणलं, बरोबर. तुझ्या अंगणी, बरोबर आहे ना, देव हा रांगला, तुझ्या अंगणी देव हा रांगला. त्याला आपण रांगायला लावलं आपल्या कथेमध्ये. आणि का बरं रांगू नये हो, ऐका. आणि मग असं त्याला या ठिकाणी कथेमध्ये बोलवलं. पण जेव्हा देव पुन्हा निघाले, मी कालच सांगितलं की पुन्हा जाताना मात्र अत्री ऋषी म्हणतात, देवा तुम्ही चाललात खरं, पण आम्हाला सांगा पाळणा मोकळा ठेवून जाताय, आम्ही काय केलं पाहिजे. माता ऐका. पुन्हा एकदा या ठिकाणी अत्री ऋषींच्या इच्छे करतात. त्यांनी सांगितलं, म्हटले अत्री काळजी नका करू, तुम्ही म्हणजे सामान्य नाही आहेत, तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. तुम्ही काय सामान्य आहात का. जे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत त्यापैकी अत्री आहे. आणि मग सांगितलं, म्हटले अहो तुम्ही काय सामान्य नाही, तुमची इच्छा पूर्ण करावीच लागेल. आणि मग असं म्हणतात बाबा की या ठिकाणी अनुसयेचे सत्व आगळे, तिन्ही देव ही झाली बाळे, पण ही बाळं ज्या वेळेला तिला परत आपल्याकडे पाहिजे होती, मग त्याच्याकरता जो अवतार झाला तो अवतार म्हणजे दत्तात्रयांचा. पुढे त्यांनी दुर्वास ऋषींना सुद्धा या ठिकाणी जन्म दिला, चंद्रनाथ सुद्धा या ठिकाणी जन्म दिला. 3 मुलं येतात अनुसयेला. आणि मग दुर्वासांनी सांगितलं, म्हणले मी इथं राहणार नाही, कारण शंकराचा अवतार आहे. ते म्हणले मी वनामध्ये जाऊन तपश्चर्या करणार. चंद्रानं सांगितलं मी वरतून या ठिकाणी अनुसयेचं सत्व पाहत राहील, मी अनुसयेचं तिथून या ठिकाणी दर्शन घेत राहील. कारण एका पतिव्रता स्त्रीचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा अनेक पापं आपली जळून जातात. तुम्ही ऐकताय सगळेजण, ऐकताय ना. ऐका, पतिव्रता म्हणजे सामान्य आहे का, अजिबात नाही. आणि अशा पतिव्रतेचं दर्शन घेतल्यानंतर सुद्धा आपल्या जीवनामधलं बरंचसं दुःख खऱ्या अर्थानं नाहीसं होत असतं. मी बोलेल तुम्हाला, पहा, माँ और पत्नी भले ही तकलीफ देती है,
लेकिन जब साथ देती है तो किस्मत बदल देती है. पत्नी नावाचं पात्र इतकं सामान्य समजू नका. आणि पतिव्रता तर त्याहीपेक्षा काहीतरी मोठी आहे बाबा ती. आणि म्हणून महाराज म्हणतात की तिची देवावरी सत्ता. तुकोबारायांनी काही शब्द अवलीकरता खर्च केले. तुकोबा असं म्हणतात की अगं अवले, मला देव भेटला नाही पण तुझा काटा काढण्याकरता येतोय, म्हणजे काय तू महान असशील ग. हा, मी इथं भामनाथावरती तपश्चर्या करतोय त्याला शोधण्याकरता, आणि तो तुला भेटतोय. म्हणे आवलीस तुका खरी खुरी पतिव्रता, रातंदिस पती ध्यानी चालल देवावरी सत्ता. ही पतिव्रतेची ताकद आहे. ऐका. आणि या पतिव्रतेला या ठिकाणी शब्द दिला भगवंतानं की आम्ही तुझ्या दारामध्ये राहू बरं का, तू काळजी नको करू. चला ऐका. या ठिकाणी भगवान परमात्मा आता पुन्हा त्या अनुसयेकडे आले. पण आता महत्त्वाचं काय की आपल्या महाराष्ट्रामध्ये ही जी दत्त संप्रदायाची परंपरा जी आपल्याला लाभलेली आहे ना, या परंपरेमध्ये नृसिंह सरस्वती यानंतर आणि झालेल्या या सगळ्या अवतारांमुळे ही परंपरा आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळत राहिली. तुम्ही ऐकताय सगळेजण. पहा, विचार करा. कधीतरी आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपलं काहीतरी बरं असावं, चांगलं असावं, बरोबर की नाही. प्रत्येकाची काय इच्छा आहे. उकसानकर बोला बोला. प्रत्येकाला काय वाटतं, आपलं चांगलं असावं, बाकी काही नाही. भले भाजी भाकर असू दे पण ती बरोबर ना चांगली असावी. बघा बरं का, प्रत्येकाची इच्छा आहे की आपलं चांगलं असलं पाहिजे. आणि कधी कधी आपल्याला असंही सुद्धा वाटतं की हे जग नश्वर आहे, कधीतरी टाकून द्यायचंय, सोडून द्यायचंय. मग त्याच्या अगोदर एकदा तरी देव पण भेटला पाहिजे. कधी कधी वाटतं की नाही. खरं बोला, बोला ना, वाटतं की नाही. एखाद्या वेळेला आपल्याला काय वाटतं की अरे प्रपंचात बरं असलं पाहिजे. पण कधी कधी आतल्या आतमध्ये मन बोलतं ना. कधी कधी बघा पोरं विचारतात, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय केलं. असं वाटतं डोकंच खाल्लं बाबा या पोराने. ज्याच्याकरता केलं तेच आपल्याला विचारते, तुम्ही आमच्याकरता काय केलं. केवढा मोठा प्रश्न आहे बाबा हा. हा, कठीण आहे का नाही हे सगळं. आणि मग कधी कधी असं वाटतं अरे हे जाऊ द्या पण आधी मरायच्या अगोदर एकदा तरी तो पण भेटला पाहिजे ना. हां, कधी कधी माणसाला असं सुद्धा वाटतं. मग आता ऐका, ही भगवंताची कृपा व्हावी असं या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा असते. तुमची इच्छा आहे असं नाही हो. संतांची सुद्धा तीच इच्छा आहे. काय काय कृपा करील नारायण, आमच्यावरती कधी कृपा करेल. हा, तुकोबा तर प्रश्न विचारायचे. लागत से पाया येतो लोटांगणी, मी तुमच्या पाया पडतो पण आम्हाला सांगा तो देव कुठे. वारकरी, तुम्ही एवढी कथा तळमळीनं सगळी जण ऐकताय कशा करता. तुम्हाला इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे एक ना एक दिवस हा मृत्यूलोक सोडायचा आहे. पण त्याच्या अगोदर एकदा तरी देवाचं दर्शन व्हावं. नाही असं तर कमीत कमी स्वप्नात तरी तो भेटावा. काहींच्या स्वप्नात नुसती भूतच येतात. फार कठीण आहे काहींचं बाबा, फार अवघड आहे. चला, आणि म्हणून संत आपल्याला इथं आणतात. काय म्हणतात, या इकडं आम्ही तुम्हाला मार्ग सांगू. एकानं मला विचारलं होतं, मला म्हटलं संगीताताई आम्ही असं ऐकलंय की कीर्तन प्रवचनकार सांगणारे त्यांच्याकडे बरीच उत्तरं असतात. म्हटलं म्हणजे. ते म्हणले आम्हाला असं वाटतं की कीर्तनकार प्रवचनकार म्हणजे मोटार दुरुस्त करणाऱ्या गाड्या असतात ना, ते गॅरेज. हां, आम्हाला असं वाटतं म्हणे तसे तुम्ही. काय बरं. म्हणे तुमच्याकडे बरीच उत्तरं असतात. म्हटलं असतात. काय म्हणणं काय तुमचं. त्यानं मला सांगितलं, म्हटले ताई अशी एक गाडी तुमच्या गॅरेजमध्ये आली असं समजा. म्हटलं बोला आता काय येते. म्हटलं आता गाड्या आल्यात म्हणलं रिपेअर तर कराव्या लागतील ना राहुल दादा. हां, म्हटलं काय नेमका प्रॉब्लेम आहे. आणि मग त्यानं मला प्रॉब्लेम सांगितला. मला म्हटलं ताई प्रॉब्लेम एकच आहे. काय. म्हटलं रात्रीचा 10 वाजता मी झोपतो. रात्रीच्या 10 वाजता झोपलो का म्हटलं नेमकं 10-10:30ला झोप लागते. पण बरोबर म्हणे या ठिकाणी रात्रीच्या 12-12:30च्या दरम्यान म्हणे मला वाईट स्वप्न पडतात, भूतबिता असे दिसतात. आणि म्हणे मी लगेच जागा होतो. परत रात्रीची मला झोपच येत नाही. म्हटले फार कठीण आहे. म्हटले याच्यावर काही पर्याय आहे का मला सांगा. बरं मी काय म्हणते, ओ उकसांच्या महिला इकडं. आता जे मला विचारायला आले त्यांनी मला उत्तर देऊन दिलं पाहिजे की नाही. काय मत आहे तुमचं. मला विचारायला आलेत ना, मला उत्तर देऊन दिलं. त्यांनीच उत्तर सांगितलं. मला म्हणे ताई एखादा अंगारा असेल तर द्या, एखादा मंत्र असेल तर सांगा. म्हटले एखादी पोथी वाचायची असेल तर सांगा. आता विचारले ना तुम्ही मला, मी सांगेल ना. म्हटलं थोडं थांबा. मग उत्तर दिलं. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. 10-10:30 वाजता तुम्ही झोपता, बरोबर आहे. हो म्हटले बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाईट स्वप्न पडतं आणि तुम्ही उठता, बरोबर ना. बोला ना, बरोबर आहे ना. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम काय.
की परत या ठिकाणी मी काय केलं पाहिजे. म्हणलं सोपं उपाय काय, जर तुम्ही रात्रीचे झोपताय तेव्हा तुम्हाला स्वप्न पडतात बरोबर, त्याच्याकरता सोपं उत्तर कोणतं, तुम्ही झोपू नका. झोपू नका म्हणलं, कशाला झोपताय तुम्ही. आणि तसंही संत आपल्याला म्हणतात अरे किती तुम्हाला झोप आहे. नाथबाबांनी सांगितलं रात्रंदिवस घोक येतो तुम्ही सावध असा, तुमची ये नगरीचा मला नाही वरवसा, उजेड पडताना गळा पडेल फासा. अरे उठा की जे मायबाप, कैशी लागली झोप. लोक कथेत सुद्धा झोपतात हो बिंदास, कसं काय जमतं काय माहिती भाऊ त्यांना. मी तर कधी कधी विचार करते, एका कीर्तनाला गेले होते, एक माणूस मामा असा माझ्या समोर बसला होता. बरं नुसता समोर नाही ना, समोर बसून असं असं करत होता. मला तर कधी कधी असं वाटतं ना, ही जी माणसं आहेत ना बाबा, मला असं वाटतं मरावण ह्यांच्याच पोटी जन्माला यावं. बरं आहे बाबा कस काय जमतं हो त्यांना. एवढा प्रवास करतो आम्ही रात्रंदिवस, वर्षाला 200-250 कीर्तनं करायची राहुल दादा, यांना कस काय झोपा लागतात बरं. एवढं मोठं एवढा गोंधळ असतो, एवढा आवाज असतो, एवढ्या ह्याच्यामध्ये कसं काय बरं हे झोपत असतील. अहो झोप कोणाला येते माहिती का, ती कुंभकर्णाची आहे बरं का. कुंभकर्णाची आहे. तिला सांगितलं होतं तुझा उद्धार होण्याकरता जिथं जिथं कथा चालेल ना त्याच्या डोक्यावर जाऊन बस. म्हणून ती इथं येत असते, ती तिचा उद्धार करण्याकरता. जरा कोणी झोपलं तर त्याला चिमटे काढत जा, बाकी काही नाही. शक्यतो कथा कीर्तनामध्ये कोणाला झोपून नाही द्यायचं, का उद्धार होत नाही. चला ऐका मला काय सांगायचंय. कसं असतं पहा, प्रत्येकाला असं वाटतं की या ठिकाणी माझा उद्धार झाला पाहिजे. मग तो उद्धार कशानं होतो, तो उद्धार कथेनं होत असतो. थोडं बारकाईनं ऐका. वास्तविक पाहता तसं जर पाहिलं तर आपली कर्म आपण करत राहिली पाहिजे, कुणाबद्दल वाईट चिंतन नाही केलं पाहिजे. तुम्ही ऐकताय सगळेजण. कसं आहे पहा, ही सगळी तशी पण मायाचे आई माया आहे बरोबर ना. पाहिलं तर सगळं नाही तर पाहिलं तर काहीच नाही आहे. वास्तविक पाहता दिसलं तर आपल्याला सगळं दिसतंय, कधीतरी डोळे बंद करा काहीच दिसत नाही आहे बरोबर की नाही. मला सांगा, एखादा माणूस गेला म्हणून काय पृथ्वी तिच्या घरातली माणसं थांबतात का, नाही थांबत. 10व्याची प्रवचनं करावी लागतात. 10व्याच्या दिवशी प्रवचनाला गेलं ना, काही काही लोक इतकी शोक करतात की आम्हाला असं वाटतं आता ह्या माणूस गेलाय यांचं कसं होईल आम्हाला असं वाटतं. पण अजून 10 दिवसानं त्यांच्या घराच्या समोर गेले ना का आम्हाला दिसतं काही नाही, त्यांचं सगळं बरं चाललेलं असतं. म्हणजे असं नाही बरं का की मला परत प्रवचनाला तुम्ही बोलवायचं नाही, तसं काही नाही. फक्त मला मुद्दा यातला फक्त एकच सांगायचा आहे, लोक विसरून जातात ही सगळी माया आहे. आणि मग हे मायेचं चक्र जे आहे ना, वास्तविक पाहता याचा प्रकट विचार करणं यालाच कथा असं म्हटलं जातं. कथा म्हणजे आरसा आहे, कथा म्हणजे आरसा आहे. मला सांगा, आपला मेकअप चुकला का बरोबर आहे हे आपल्याला आपला आरसा दाखवतं ना. बोलत राहा, पटपट बोला. कराय का नाही. आपल्याला काही चुकलं का जसं आपला आरसा या ठिकाणी आपल्याला दाखवत राहतं ना, तसं आयुष्यामध्ये या ठिकाणी आपलं काही चुकत असेल ना तर ती कथा आरसा रूपानं आपल्याला या ठिकाणी दाखवत असते. आपल्याला ती इथं येऊन या ठिकाणी सांगत असते, चुकतोय बरं का तू, कथा ऐका जरा, इथं थोडं पहा आपण कुठल्या मार्गानं चाललोय, आपण काय करतोय, कोणाचं वाईट तर करत नाही ना, आपण काही चुकत तर नाही ना. आणि मग अनेक वेळा या ठिकाणी असं म्हणतात की बाबा रे ही कथा आपण का ऐकली पाहिजे. सिद्ध या ठिकाणी नामधारकाला सांगतात की नामधारका मला तुला काही गोष्टी या ठिकाणी सांगायच्यात. एक जण तर म्हटलं की मला एकानं सांगितलं होतं, मला म्हटलं महाराज बऱ्याच वेळा मी तुमचं कीर्तन ऐकत असते आणि ते कीर्तन मी कधी कधी आमच्या इकडे जाऊन सांगत असते. म्हटलं हरकत नाही, हा सगळा चोरीचाच माल आहे. चोरीचाच आहे ना आता काय. आम्ही तरी कुठं म्हटलं मनानं, हे ग्रंथ ठेवूनच चाललंय ना, हे चोरूनच आहे. कुठे म्हटलं मनानं हे काय. हरकत नाही, तुम्ही चोरून ऐका नाही तर कसंही ऐका, पण ते ऐका आणि नुसतं ऐकू नका. मी काल काय सांगितलं, ते आतमध्ये गेलं पाहिजे. नाहीतर नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडं. बाई येतोय की तुम्हाला, काय हुशार आहे तो ओक्सानकर. चला, हे सगळं मच्छिंद्रनाथानं तर सुरू केलंय ना, त्यांनी सुद्धा चोरूनच ऐकलंय ना मत्स्य रूपानं, तेव्हापासून हे आलेलं आहे. पण आता ऐका, या सगळ्या कथेमध्ये महत्त्वाचा एक सिद्धांत आहे आणि त्या सिद्धांतापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. असं म्हणतात अनेक वेळेला ते गाणगापूरला आलेले आहेत, पण आज मात्र या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये एक वेगळी तळमळ आहे. कोणती तळमळ आहे का, माझ्या पूर्वजांपासून हे आलेलं आहे, माझ्या अनेक पिढ्यांनी हे सगळं केलेलं आहे, माझ्या एवढ्या लोकांकडनं हे घडलेलं आहे दत्तांची उपासना, आणि हे सगळं घडून सुद्धा मी त्यांच्या नात्यातला, पण तरी मी नात्यातला. एवढा नात्यात तरी पण मी नात्यात, म्हणजे असं का.
मला हे का कळत नाही. अहो माझा पण हक्क आहे, मला गुरु दिसले पाहिजे, माझा हक्क आहे, मला त्यांची कृपा प्राप्त झाली पाहिजे. मग एवढा माझा हक्क असताना मला का बरं कृपा होत नाही. आणि मग नामधारकाला सांगितलं जातं, अरे भगवंताचं तसंही म्हटले. आणि मग जे स्वप्नामध्ये पाहिलं ते जागृतीमध्ये दिसतंय. आणि मग जागृतीमध्ये आलेल्या दत्ताचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी सांगितलं जातंय, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. टाळी वाजवा. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता. त्वारे नुसता या ठिकाणी आमच्याकरता दत्त नाही, तू आमची माता आहे. बरं इतकंच नाही तर भय करता तू भय हरता. आमचं भय घालवणारा, आमची भीती घालवणारा या ठिकाणी तू आहेस. आणि म्हणून तू आमच्यापाशी आला पाहिजे. आम्ही आर्त भावनेनं तुझी प्रार्थना करतोय आणि तू आमच्या समोर प्रकट व्हावं अशी आम्ही इच्छा करतोय. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता. मम चित्ता शमवी आता. मम चित्ता शमवी आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दासबोधामध्ये असं सांगितलं की निजल्याने भजता उभा नारायण. ऐका बरं का, भगवान असा कृपा करतो, तुम्ही झोपून त्याचं भजन करा. ओ वारकरी, तुम्ही झोपून त्याचं भजन करा, तो उभा राहून ऐकतो. नाही कळलं तुम्हाला, तो शेजारी उभा राहून ऐकतो. अशी कृपा आहे बाबा त्याची. हां, आणि मग त्याचं भजन झालं पाहिजे, त्याची भक्ती झाली पाहिजे, त्याच्याबद्दल तळमळ अंतःकरणामध्ये असली पाहिजे. मला सांगा बरं महिला वर्ग, घरामध्ये काही वाया गेलो तुम्हाला चालतं का? बोला ना, काही वाया गेलं चालतं का? नाही ना चालत. का बरं? काही काही जणी म्हणतात ताई ना खबट अशी प्रपंच केला हो आम्ही. बरे बरे, काहींची तर गाणीच चालू होतात, ताई संसाराकरता जीवाचं, हाडाची, रक्ताचं, दिवसाची, रात्रीचा. तुमचं पण पाठ आहे की? बरं आहे, मला वाटलं तुम्हाला येत नसेल, पण चांगलं येतं आहे तुम्हाला. ऐका कसं असतं पहा, कधी कधी या ठिकाणी अनुमान प्रमाण द्यावं लागतं, कधी कधी शब्द प्रमाण द्यावं लागतं. पूर्वी एक आप्तवाक्य प्रमाण होतं. म्हणजे काय, आईनं सांगितलं पोरानं लगेच ऐकायचं, असा पूर्वी एक नियम होता. ऐकताय तुम्ही सगळेजण? आईनं काही सांगितलं ना ते लगेच ऐकायचं. का ऐकायचं? त्याच्यामध्ये फायदा पण असायचा. आम्ही एक ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो राहुल दादा, आणि मग तिथं नेमका योगायोग असा घडला मामा, एक काय झालं, जांभूळ विकणारी बाई तिथं आली. जांभूळ विकणारी, मी त्या दिवशी बोलले, जांभूळ विकणारी एक बाई तिथं आली. आणि जांभूळ विकणारी बाई जेव्हा तिथं आली ना, त्यावेळेला तिचा जरा त्या घरातल्या बायांशी जरा चांगला परिचय होता. ऐका बरं का, चांगला परिचय होता. नेहमी ती यायची, काही नवीन वस्तू आणली का पहिलं तिच्या घरी जायची. तिनं हक्कानं येऊन आवाज दिला, ए ये म्हटली, चांगली चांगली जांभळं आणली, घे म्हटली. आता जे हक्कानं दाखवतं त्याला नाही म्हणता येतं का? बाबा बोला ना, नाही म्हणता येतं का? नाही म्हणता येत नाही. मग आता गडबड अशी झाली, ती तिथं म्हटली, अहो या म्हटली, तुम्ही चांगली चांगली जांभळं बाहेर काढा. येते म्हटली मी जरा आतमधनं. तिनं ती टोपलं खाली ठेवलं आणि तिचं ते असं 4-5 वर्षाचं पोरगं आहे ना, ते तिथं असं खेळत होतं. आता हिनं पाहिलं, ही म्हटली हे रोजचं गिराईक आहे, जाता कामा नये. मग 2 जांभळं पोराला दिली तर काय फरक पडतोय? नाही कळलं तुम्हाला? हां, ऐका, कधी कधी असं पोराला खुश करावं लागतं, नाती टिकवण्याकरता सुद्धा बरं का. हां, आणि मग तिनं आवाज दिला, म्हटली ए पोरा ये म्हटली, इकडं घे जरा ही 2-4 जांभळं. पोरगं म्हणायचं नको नको. अरे ये की घे. नाही म्हटली नको नको नको. असं 2-4 वेळा झालं. ते पोरगं म्हणायचं नको नको नको. आता मी वरतून ते सगळं बघत होते, मला ते कौतुक वाटलं. मी म्हटलं काय पोरगं आहे बाबा, काय संस्कार आहेत घरातले. आणि मग 2-4 वेळा मी ते बघत होते. शेवटी त्या जांभळ्यावाल्या बाईनी काय केलं, तिनं त्या पोराला असं घेतलं आणि त्याच्या शर्टामध्येच अशी 4-5 जांभळं काढली. म्हटली घे आणि जा म्हटली, जाऊन खात बस. ते बाजूला गेलं उकसानकर, बाजूला जाऊन एक एक जांभूळ चवणी खात होतं. मी म्हटलं आता हे नको नको म्हणत होतं आणि इथं येऊन खातंय. हां, म्हणले असं कसं काय बा. आणि न राहून या ठिकाणी मी नंतर त्याला विचारलं, म्हटलं काय रे बाळा. पहिलं तर मी त्याच्या आईचं कौतुक केलं, म्हटलं काय पोरगं आहे बाबा तुमचं, किती सुंदर आहे म्हटलं, काय शिकवलं आहे म्हटले तुम्ही त्याला. हां, अहो म्हणलं ती जांभळेवाली बाई किती वेळा म्हणत होती, पण त्यानं घेतलंच नाही म्हणे ते.
हां आणि नंतर बिचारीनं जबरदस्ती त्याच्याकडे दिलं. हां म्हटली ताई आम्ही फार चांगले संस्कार लावले. त्या पोराला म्हटलं काय रे किती आघावे रे म्हटलं तुला घ्यायचीच होती ना, मग एवढा टाइमपास का केला त्या बिचारीचा? हां घ्यायचीच होती ना तुला, घेतली ना, खातोयस ना, मग एवढा वेळ का? तो म्हटला ताई तुम्हाला नाही कळायचं म्हणजे मला. हां म्हटलं काय म्हटलं काय नाही कळायचं? आणि मग त्यानं मला सांगितलं, मला म्हटला माझ्या आईनं मला एक शिकवलंय. काय शिकवलंय? कोणी पाहुणं येऊ दे, हां तुझ्या हातानं काही घ्यायचं नाही. तुझ्या हातात किती येणार आहे? हां पण तिनं दिल्यानंतर 5-6 मिळणार आहे. तुझ्या हातानं 2 घेतली असती तू, बरोबर आहे ना? हां कथेचं सुद्धा तसंच आहे. इकडं पहा, ऐका आता. हां कथेचं सुद्धा तसंच आहे. ज्या वेळेला आपल्या मनानं घेण्याकरता आपण जातो ना, त्यावेळेला असंच 2-3च जांभळं पदरात पडतात. हां तेव्हा तेवढंच पदरामध्ये पडतं. पण ज्या वेळेला तो देणारा सामर्थ्यशाली आहे, हां ज्या वेळेला संत देतात ना, त्यावेळेला मग ती झोळी भरून देत असतात आपल्याला. मग ती तुमची पूर्ण उंजळ भरून देतात. या 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 तुम्हाला काय पाहिजे ते आहे तुम्हाला, हां जे जे पाहिजे ते. कृष्ण सगळ्या गोपाळांना सांगायचा तुम्ही एक काम करा. काय करा? तुमच्या मनानं काही करायला जाऊ नका. मग याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागं मागं या. का बरं? आजी देतो पोट भरी. किती मिळतं? ऐका, तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. गुरुचरित्रामध्ये एक कथा सांगितलेली आहे, दीपक कथा. ती कथा मला तुम्हाला थोडीशी सांगायची आहे. ऐका, गुरुचरित्र ऐकताना थोड्या थोड्या कथा तुम्हाला ऐकाव्याच लागतील. नुसतं गुरुचरित्र सांगता येणार नाही, कथेशिवाय पर्याय नाही. मग आता काय कथा आहे ताई, आम्हाला जरा सांगा ना. असं म्हणतात की त्या काळामध्ये वेदधर्म नावाचा ब्राह्मण आहे आणि त्या वेदधर्म नावाच्या ब्राह्मणानं सांगितलं, म्हटले शिष्यांनो माझे भोग या ठिकाणी मी भोगलेले आहेत, पण आता ऐका, पुढं गेल्यानंतर असं म्हणतात की मला माझे काही भोग जे शिल्लक राहिलेत नामस्मरणानं, मागच्या जन्माचं पाप आहे ते मी इथं भोगत आणलेलं आहे. पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, ज्ञानदृष्टी हारपली, दोन्ही नेत्र आंधळे. ऐका उपसंकर, मागच्या जन्माचं पाप फेडलंय ते भोगतोय आणि ते भोगत 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 त्या वेदधर्मानं सांगितलं बरंचसं पाप मी कमी केलंय, पण आता ऐका माझं म्हणे थोडं पाप शिल्लक राहिलंय, पण त्याच्यामध्ये मला बऱ्याच यातना होणार आहे, ते दुःख मला भोगावं लागणार आहे. शेवटच्या काळामध्ये मला अनेक रोग या ठिकाणी जडणार आहे, माझ्या संपूर्ण शरीरामधून दुर्गंधी येणार आहे. पण त्यानं सांगितलं, म्हटले अशा परिस्थितीमध्ये माझी सेवा करणारा कोणी आहे का? तुम्ही ऐकताय ना काय सांगितलं? माझी सेवा करणारा कोणी आहे का? मेवा मिळतो तोपर्यंत बरीच जण जवळ असतात, पण सेवा करायची वेळ आली का बरीच लांब पळतात. सगळी जण विचार करत होते, पण एक होता दीपक, तो पुढे आला. त्यानं विचारच नाही केला कसला. म्हणला फक्त काम काय तेवढं सांगा. म्हटलं बघ बरं का तू पुढे येतोय, पण अनेक यातना आहेत. नाही म्हटलं माझी तयारी आहे, म्हटलं काही असू दे ते मी या ठिकाणी भोगायला तयार आहे. आणि मग असं म्हणतात त्यानं सांगितलं, म्हटलं इथं नाही राहायचं आपल्याला, मग काशी विश्वेश्वराकडे जायचंय आणि तिकडं गेल्यानंतर त्या काशीला जाऊन आपण तिथं राहायचं, तिथं जाऊन तू माझी सेवा कर. मान्य आहे का? मान्य आहे म्हटलं. एका पायावर तयारी. गेले तिकडं गेल्याच्या नंतर ऐका ना, सगळ्यात कठीण काय असतं माहिती आहे का? गुरुचं टोचून बोलणं. काय असतं? गुरुचं टोचून बोलणं. पण एक बोलू का जरा? ऐका ऐका, जोपर्यंत गुरु गोड बोलतात ना तोपर्यंत तुमचा उद्धार होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. सांगेल मी तुम्हाला, ज्यांना जास्त गोड बोलता येतं ना समजून जायचं त्यांना शिष्य वाढवायचे. हां पण जे कडू बोलतात ना समजून जायचं त्यांना उद्धार करायचा. माझ्याकडे 4 असू दे, हां पण ते ताकदीचे असले पाहिजे. मला जास्त नाही गोळा करत बसायचे, नाहीतर बाबा एवढा मोठा ढीक गोळा केलाय शिष्यांचा पण त्याचा एकही उपयोग नाही. आमच्याकडे एक म्हणे बाबा, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, असं आहे का ते? अख्खं गोळा करून ठेवलंय पण म्हणे कोणीच कामाला येत नाही, मग ते काय उपयोगाचं? गुरु परीक्षा पाहत असतात आणि मग अशी परीक्षा या ठिकाणी दीपकाची पाहतात ते, अशी परीक्षा पाहतात ते. एक काशीमध्ये, पण काशीमध्ये राहून सुद्धा त्याला देवाचं दर्शन घेता येत नाहीये. काशीमध्ये राहून फक्त स्नान करायचा आणि रात्रंदिवस गुरुची सेवा करायची. बरं, गुरु इच्छा पण काय व्यक्त करतात तो? हां हिवाळ्याच्या दिवसामध्ये सांगतात मला आमरस खायचा आहे.
काय केलं पाहिजे बरं? हा, कसं काय जमणार आहे हो आमरस खायला? हा, आंबे आणायचे कुठून? पण पूर्वीच्या काळी एक पद्धत होती. आता ते पल्प वगैरे काढलं जातं बरं का. आताही आपल्याला मिळतं, 12ही महिने आपल्याला आमरस खावं म्हणजे मिळू शकतो. आता ती योजना आहे, विज्ञानानं केलेली प्रगती आहे. पण पूर्वीच्या काळी अध्यात्मामध्ये एक क्रांती असायची. मध असायची ना, मध. त्या मधामध्ये ती फळं ठेवून तशी ठेवली जायची. का बरं? ती फळं तशी ठेवून त्याच्यामधलं जे काही म्हणजे गोडी आहे ती तशीच्या तशी राहत होती. आणि मग असं म्हणतात, त्या दीपकानं एका घरी जावं आणि एका घरी जाऊन सांगावं, अहो गुरूंना आमरस खावा असं वाटतोय, एखादा आंबा देता का? त्याला माहीत असायचं. त्यानं विचारायचं, एखादा आंबा देता का? लोक म्हणायचे, बघा बघा काय म्हणे शिष्य, आमरस खावासा वाटतोय. आता याला खायचा होता का? झोपले का? बोला ना पटपट. याला खायचा होता का? खायचा कुणाला होता? गुरुला. बरं इथं बडबड कुणाला? या बिचाऱ्याला. हां, काही नाही पण तरी याला बडबड सहन करावी लागते. खायचंय गुरुला, पण तरी म्हटला नाही, गुरु करता तेवढ्या शिवाय खायची माझी तयारी. ऐकताय तुम्ही काय म्हटला? तेवढंही करायची माझी तयारी आहे. मग काय बरं केलं? चला, एका घरी जायचा, एक आंबा. दुसऱ्या घरी गेला, परत या ठिकाणी तेवढंच वेळ. आता मला बसलेल्या सगळ्या लोकांनी सांगा, हे सगळं करताना कमीत कमी 2-3 तास जात असतील की नाही? बोला ना. हां, 2-3 तास तरी जात असतील की नाही? का असं आहे का लोक म्हणतात ये 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 आणि जा 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 घेऊन? नाही ना. एकतर पहिले 2 शब्द ऐकवणार, नंतर ती विनवणी करायची, मग एखादीला दया आली का मग ती एखादी काढून देणार. 4 घरचे 4 आंबे बिचाऱ्यांना आणायचे, त्यानं ते त्याचा आमरस करायचा, 2-4 पुऱ्या करायच्या आणि गुरुजींच्या समोर ठेवायचं आणि हे ताटधीर करून द्यायचं. जा म्हणे, नको आता ही वेळ आहे का? माझी झोपमोड केली. अहो एवढ्या कष्टानं. पण ती परीक्षा जे पाहतात ना ते गुरु आहेत. ऐका बरं का, ते जे परीक्षा पाहतात ना ते गुरु आहेत. असं म्हणतात, अनेक या ठिकाणी परीक्षा पाहिली या गुरुनं, एक नाही अर्ध. आणि बरं असं पण आहे बरं का, ज्याला व्याधी जडलेल्या असतात ना तो माणूस जास्त चिडचिड झालेला असतो. का? त्याच्या शरीराचं दुखणं त्याला सहन होत नाही. आणि मग तो त्रास कोणावरती काढायचा? मग तो जे माणूस समोर दिसेल त्याच्यावरती काढतात. तुम्ही पहा, घरातली म्हातारी माणसं असतील, बरोबर आहे ना? हां, काढतात की नाही तो त्रास? का काढतात? अरे थोडं आपणही समजून घेतलं पाहिजे. त्याच्या व्याधी आहेत होत्या, त्याला सहन होत नाही आहे. तरुणपणात त्यानं खूप काही चांगलं केलं आहे, पण आता त्याला सहन होत नाही म्हणून तो बिचारा एवढा तडफडतोय. आणि आपण सहन केलं पाहिजे, कारण आपण पण त्यातनं जाणार आहे. दीपक सगळं सहन करायचा. दीपक शब्दानं कधी गुरुला दुखवत नव्हता. काहीही बोलू दे, हरकत नाही. हां, एक दिवशी तर असं म्हणतात, स्वतः विश्वेश्वर त्याला भेटण्याकरता आले. भगवंतानं दर्शन दिलं. ऐका, ज्याची गुरुभक्ती खरी असते ना, हां, ज्याला देवाला भेटायला जाता येत नाही, पण तुमची गुरुभक्ती खरी असेल ना तर देव त्या शिष्याला भेटण्याकरता त्याच्या दारामध्ये येत असतो. ही ताकद आहे गुरुभक्तीची. काशीचा विश्वेश्वर दीपकाला भेटण्याकरता समोर आहे. आणि दीपकाला भेटण्याकरता ज्या वेळेला तो तिथे आला ना, दीपकाला पाहिलं आणि सांगितलं, बाळ अरे मी काशीचा विश्वेश्वर, एवढी वर्ष झालं म्हणे काशीमध्ये राहतोय, माझं दर्शन घेण्याकरता आला नाही. त्यानं सांगितलं, काय करायचं? जयाच्या संगती विराट झाला, मनोदरीचा जडबास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कशी मी गुरुपादुकाला. ज्यानं आज साक्षात तुमचं दर्शन करून दिलं, मी त्या पादुकाला कसं विसरू शकतो? मी त्या माझ्या श्री गुरुला कसं सोडू शकतो? हां, अहो माझ्या गुरुमुळे तुम्ही मला भेटण्याकरता आलेत. नाही म्हटले थांबा. अरे पण काहीतरी माग, काहीतरी माग. तर थांबा म्हटले, मी आता गुरुला विचारून येतो. गेला ना गुरुकडं. त्याला वाटलं आता गुरु कौतुक करतील, देव भेटायला आला, देव भेटायला आला. गुरुकडे गेला, गुरूंना सांगितलं, म्हटले गुरुवर्य म्हणे देव भेटायला आलेत, सांगा म्हटले काय मागू? तुम्ही म्हणत असले ना तुमचा सगळा कुष्ठरोग बरा करतो. आता काय वाईट बोललो बिचारा तो उकसाणकर, काय वाईट बोलला होता का? पण गुरु आहेत ते, एवढ्या सहसा नाही सुट्टी देत कुणाला. हां, ते म्हटले काय रे, कंटाळा आला का तुला माझी सेवा करून? झालं म्हटलं, ओरडलं, माती खाल्ली म्हटलं, आपण चुकलोच गड्या, आपलं यायलाच नव्हतं पाहिजे इथं. परत गेला देवाकडं. देवाला म्हटलं, देवा चुकलं माझं, चुकलं. म्हटला नको, म्हटलं मला काहीच नको, तू निघ म्हटलं आता इथनं, तुझ्यामुळं बरेच शब्द चांगले चांगले ऐकायला मिळाले, आता काही नको. परत गेला. आणि परत गेल्याच्या नंतर आता ऐका, भगवान शंकराला सुद्धा कौतुक वाटलं. ते विष्णूला जाऊन म्हणतात, अरे काय म्हणे तो दीपक आहे, काय म्हणे सेवा करतोय तो, अशी सेवा गुरुची कोण करू शकत नाही म्हणे, एवढी सेवा चालू आहे त्याची.
आता ऐका, विष्णू म्हटला अरे असे भक्त फार कमी भेटतात, नाहीतर हल्ली म्हटले असे भक्तच राहिलेले नाही, असे कोणी राहिलेच नाही. आणि म्हटले आशांची गरज आहे आपल्याला, चला म्हटले त्याला भेटण्याकरता जाऊ. स्वतः विष्णू दारामध्ये आले आणि विष्णूनं सांगितलं, म्हटले दीपका बोल तुला काय पाहिजे. दीपकानं सांगितलं, पहिल्या वेळेला चटका बसलाय, आमच्याकडं म्हणे दुधानं तोंड भाजलं का ताक सुद्धा फुंकून पितात म्हटले. माझं म्हटले बास समाधान झालंय, मागच्या वेळेला गुरुनं नाही तशी बडबड केली, आणि जर आता तुम्हाला द्यायचं असलं ना म्हटले एकच द्या. काय द्या म्हटले, मला माझ्या गुरुची अविरतपणे सेवा करता येऊ दे, एवढं फक्त मला द्या, बाकी मला दुसरं काही नको. तुम्हाला द्यायचं आहे ना, मला माझ्या गुरुची फक्त सेवा करता आली पाहिजे, तेवढी ताकद द्या का जे माझे गुरु बोलतात ते मला सहन करता आलं पाहिजे, ते जे मला सांगतात ते मला ऐकता आलं पाहिजे, आणि जे काही माझ्याकडनं कधी कधी माझ्याकडनं एखादं काही चूक होत असेल तर ती चूक माझ्या गुरुनं माझी पदरात घेतली पाहिजे. चला काय बघते बाबा हा दीपक. अशा कथा का ऐकायच्या, त्याचं कारण सांगते. हल्ली काय झालंय माहिती आहे का, सांगणारे झाले तो, ऐकणारे राहिलेच नाही. ऐकणारे फार कमी झालेत हल्ली. प्रत्येकजण तुम्ही सजेशन देत बसतो, हे ना असं करा, हे ना तसं करा. हे फार कठीण झालंय बा. ज्याचा 1 रुपया सप्त्याला नाही तो पण म्हणतो भाजी चांगली नाही झाली, आता बरं आहे का काय. हल्ली ऐकणारच कोणी राहिलेलं नाहीये. बरं सांगायला जावं तर लोकांना ते सुद्धा पटत नाही. तुकोबा तर फार गोड सांगतात, लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. हल्ली माणसाला खरं बोललेलं आवडत नाही. तुमच्याकडं कसं आहे, बरोबर आहे ना, खरं आवडत नाही लोकांना. हल्ली गुरु सुद्धा असा पाहिजे काय का जो गोड गोड बोलणारा असला पाहिजे, कौतुक करणारा असला पाहिजे, छान बोलतोय छान चाललंय असं बोलणारा ऐकला पाहिजे. काही काही तर इतके डेंजर. माझ्याकडे एक पोरगी होती कीर्तन शिकायला, मला जरा सवय आहे, मी थोडी रागीट आहे. का नको रागवायला बाबा, काहीतरी आलं पाहिजे ना या वयामध्ये सुद्धा. लहानपणी अभ्यास डोक्यामध्ये राहतो, नंतर नाही राहतो. 40च्या पुढं जा बरं, पाठांतर करायला जमेल काय, बोला की. इथं 1 तास कीर्तनाला बसता येत नाही, पाठांतर कधी करणार तुम्ही. कठीण आहे. ऐका, त्या पोरीला एकदा अशीच बडबड केली. तिच्या बाजूच्या काही मैत्रिणी होत्या, तिनं काय करावं, तिनं त्या मैत्रिणींमध्ये जाऊन असं सांगितलं, म्हटली ताई ना माझ्या लय डोक्यात गेली. म्हणजे मी काय म्हणली, ताई माझ्या जाम डोक्यात गेली म्हटली. अगं म्हटलं बाई मी काय डोक्यात जाऊन उपयोग आहे, अभ्यास डोक्यात गेला पाहिजे. माझा काय उपयोग आहे म्हटलं डोक्यात जाऊन तुझ्या, मला डोक्यात ठेवून तू काय करणार आहे. हल्ली चालत नाही हो शिष्यांना ओरडलेलं, बडबड केलेली चालत नाही. त्यांना लगेच घाई असते, ते म्हणतात इथं नाही चालत ना, चला गुरु बदलायला. आणि केलाय प्रयत्न तो गुरुचरित्रामध्ये एकानं, येणार आहे ती कथा पुढे. पण आता ऐका, आज जरा महत्त्वाचा दिवस आहे. काल आपण ऐकतोय भगवंताचं कालच्या काही गोष्टी राहिल्यात त्या मला सांगायच्यात तुम्हाला. दीपकासारखं गुरुभक्ती करता आली पाहिजे, आणि वेदधर्मांसारखं हे भोग इथं भोगून आपल्याला संपवता सुद्धा आले पाहिजे. हे गुरुचरित्र आपल्याला शिकवतं. हे इथंच संपवायचं, पुढच्या जन्मावरती नाही ढकलायचं. पुढचं कोणी बघितलंय बाबा, इथंच बघून घ्यायचं. आपल्याला परत परत नाही इथं यायचं. कारण दत्ताच्या आरतीमध्ये काय सांगितलंय, दत्त येवणिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होवणिया आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा, जोरात बोला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. आणि मग फेरा चुकवायचा आहे ना, त्याच्याकरता ही गुरुचरित्राची कथा आहे. बरं ठीक आहे, ही कथा करत असताना याच्यामध्ये एक द्वादशी नावाचं सुद्धा व्रत आलेलं आहे. ते सुद्धा व्रत अत्यंत महत्त्वाचं आहे. असं म्हणतात, अंबरीश ऋषीनं या ठिकाणी, एक असा राजा होता का जो फार निष्ठावान आहे, पण त्या राजानं या ठिकाणी असं म्हणतात की हे द्वादशीचं व्रत केलं, विष्णूची भक्ती करत होता. देव कुणाच्या मागं राहतो, याच्यामध्ये सगळ्या कथा आहेत. विष्णूच्या कथा आहेत, भगवान शंकराच्या कथा आहेत, गोकर्णाचं आख्यायन शंकराची कथा आहे. याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीची कथा आहे, कारण तिन्ही देवांची कथा आहे म्हणून भगवान दत्तात्रय आहेत ना. आणि मग असं म्हणतात त्या अंबऋषीचं तप भंग झालं. काय करायचं बरं, देवाला प्रश्न पडला. म्हटलं चूक तर काही केली नाही, कारण साधूच्या अगोदर या ठिकाणी फक्त आता उद्याचं व्रत आहे, मग त्याच्याकरता फक्त पाणी प्राशन केलं होतं. पण तरी ऋषींनी शाप दिला, काय आमच्या अगोदर तू खाल्लंच कसं काय, व्रत सोडलंच कसं काय, द्वादशीचं व्रत उपवास तू मोडलाच कसा काय. काही चूक नसताना सुद्धा कधी कधी साधू सुद्धा फार विचित्र असतात हो. आणि पूर्वीचे साधू इतके रागीट होते ना, विचारच करत नव्हते, लगेच शाप देऊन मोकळे व्हायचे. बरं भगवान विष्णूनं सांगितलं, म्हटले अरे हा माझा भक्त आहे,
आणि हा माझा भक्त असल्यामुळं जर तो माझी उपासना करतोय, त्याला माझ्या व्रताची काळजी आहे, तर मी त्याला धक्का लागून देईन का? नाही. धावे चाले मागे मागे, सुख दुःख साई अंगे. तो सगळ्या अंगानं आपलं दुःख हलकं करत असतो. आणि म्हणून तुकोबराया म्हटले, किती त्रास होऊ दे देवा, पण मला माहिती आहे माझा स्वामी मला सोडवणार आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे. हा, याच्याकरता सुखे घालावे आम्हासी. कशा करता? कारण तुकोबांना विश्वास आहे तो आपल्याला सोडवणार आहे. किती अंबरीश ऋषी म्हणतात आमच्यावरती, तुम्ही किती आम्हाला सांगा, सारखं सारखं योनीत यावं लागेल, पण भगवान विष्णू आमचं सारखं सारखं येऊन काय करणार आहे, तर आमचं रक्षण करणार आहे. म्हणून तुम्ही पहा, जे जे भक्त प्रामाणिकपणे भक्ताची उपासना, भगवंताची उपासना करतात ना, देव आजही त्यांच्याकरता धावून जातो. अहो किती 48 संतांची यादी काकड्यामध्ये सांगितली. आता मला इतका वेळ नाही बरं का, मला मेन कथेकडे यायचं आहे. पण कधीतरी काकडा बघा, थोडं ऐकावं माणसानं काकडा. उच्च नीच काही नेणे भगवंत, श्रवण कीर्तन झाले ते पावन, सगळे अभंग पहा. 48 संत आहे. प्रत्येकाच्या घरी जातो का? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आणि आली या घात निवारा या.